चर्चासत्र क्रमांक 4 याच्यामधले जे सहभागी वक्ते आहेत, या चर्चासत्राचं संचालन करणारे शमसुद्दीन तांबोळी या ठिकाणी आलेले आहेत, रजिया सुलताना आलेल्या आहेत, समीर शेख आले आहेत, इला कांबळी यांना पण विनंती आपण विचारपीठावर यायचं आहे. मी साधना जगताप यांना विनंती करणार आहे, आपण पुढे यायचं आहे. साधना जगताप साधना साप्ताहिकाच्या प्रतिनिधी आहेत आणि विचारपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुस्तकांचा संच आणि गुलाब पुष्पधुनीचं स्वागत होईल. सर्वप्रथम शमसुद्दीन तांबोळींचं स्वागत करताना एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो की हमीदचं साहित्य, विचार आणि कृती याच्यावर 3री PhD प्राप्त करणारे प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळे, त्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. समीर शेख यांचं स्वागत या ठिकाणी होतं आहे. इला कांबळी यांचं पण स्वागत या ठिकाणून होतं आहे. रजिया सुलताना यांचंही स्वागत या ठिकाणी होतं आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे तरुण संघटक नियाज अत्तार यांचंही स्वागत या ठिकाणी होतं आहे. मी आता या चर्चासत्राची सूत्र शमसुद्दीन तांबोळी यांच्याकडे देतोय. त्यांनी या चर्चासत्राची सुरुवात करावी. शमसुद्दीन तांबोळी. या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे संयोजक, चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करणारे सर्व मान्यवर, दलवाई कुटुंबीय, सभागृहातील सर्व उपस्थित मान्यवर, तरुण पिढी समोर आहे आणि या चर्चासत्राचं नाव आहे दलवाई यांचा वारसा सांगणाऱ्या आजच्या पिढीशी चर्चा. आणि चर्चा असल्यामुळे हे चर्चेच्या रूपातच आपण घेऊया. इथे उपस्थितांच्यामध्ये काही लोकांचं मुद्दाम होऊन उल्लेख करावासं वाटतं की दलवाई यांचं सत्यशोधक ज्यांच्या घरात पिकलं ते भाई या ठिकाणी आहेत. हा महात्मा फुल्याचा वारसा सांगणारा सत्यशोधक आहे आणि त्याला नाव सत्यशोधक द्या असं म्हणणारे बाबा या ठिकाणी आहेत. ज्या हमीद दलवाईंना रामचंद्र गुहापर्यंत घेऊन गेले दिलीप चित्रे, सौ चित्रेताई या ठिकाणी आहेत. दलवाई भाभी आहेत, सय्यदभाई आहेत आणि आपण सर्व मान्यवर आहोत. नव्या पिढीने एक घोषवाक्य केलेलं आहे, भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान. या संविधानाने जे धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या धर्म स्वातंत्र्याचा योग्य आदर हमीद दलवाई यांनीही केलेला आहे. धर्मातील उदारमतवादाच्या बाबतीमध्ये अभिमान बाळगलेला आहे आणि विकृत गोष्टीच्या बाबतीत बदलण्याची भाषा केलेली आहे. त्यामुळे या चर्चासत्रामध्ये मांडणी करत असताना मला विशेषतः साधना साप्ताहिकाचे विनोद सिरसाट यांना धन्यता द्यायची आहे. ती यासाठी सत्यशोधक आणि हमीद दलवाई यांचे जे जे कोणी समर्थक आहेत, वारसदार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना एकत्र येण्याची एक संधी साधना परिवाराच्या निमित्ताने झालेली आहे. त्यामुळे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी याचं सर्वप्रथम स्वागत आणि आभार मानतो. मित्रांनो, थोडीशी हमीद दलवाई परंपरा मोडणारे असल्यामुळे आम्ही सगळे बसूनच बोलणार आहोत. सर्व ज्येष्ठ होते ते उभे राहून बोलत होते. शेवटचं सत्र आहे आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ या दोघांच्याही दृष्टीने 2017 हे वर्ष फार महत्त्वाचं ठरलेलं आहे. अगदी या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र फाउंडेशनने हमीद दलवाईंना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिला. 2 लाखाची रक्कम दलवाई भाभींनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्यूटला दिली. आर्थिक बळ तर आहेच आहे,
पण 2016-17मध्ये साधनाने ज्या ज्या पद्धतीने दलवाईंची पुनर्भेट घडवून आणता येईल त्या पद्धतीने हे प्रयत्न केलेत आणि त्याचाच हा एक भाग आहे असं मी मानतो. मित्रांनो, 2017 हे वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे, दलवाईंना जीवन गौरव मिळणं, त्यांच्या अनेक पुस्तकाचा अनुवाद होणं, नवनिर्मिती होणं. 18 एप्रिल 1966 काढलेल्या मोर्चाला 51 वर्ष पूर्ण होणं. आजच राष्ट्र सेवा दलाने 3 ठिकाणी हमीद दलवाईंच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेतले आहेत आणि विवेकाचा वारसा सांगणारे हमीद दलवाई या नावाचे पुस्तक इचलकरंजी आणि कोल्हापूरला प्रसिद्धही झालेले आहे आजच. याचबरोबर माझे इथे गाईड एडके मॅडम बसलेले आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटतो ज्याचा गौरव केला. हमीद दलवाई यांनी केलेल्या योगदानावरती माझ्या PhDला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी ऊर भरून आणणाऱ्या आहेत. मध्यंतरी आता उल्लेख झाला, देशाला अच्छे दिन आलेत की नाही माहिती नाही, दलवाईंना आणि मुस्लिम महिलांच्या प्रश्नाला तरी अच्छे दिन आलेले आहेत असं मानणाऱ्यापैकी मी आहे. त्याचं कारण असं, इंग्रजांच्या काँग्रेस काळामध्ये दलवाई मुस्लिम जमातवादाच्या विरोधात कसे लढत होते याच्यावरती फार पेव फुटत होते आणि आता भाजप सरकार आल्यानंतर दलवाई हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामध्ये कसे होते हे सांगणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटलेत. पण या सगळ्यांच्या मध्ये आपला अपवाद वगळता दलवाईंचा धर्मनिरपेक्ष सेक्युलर इंटिग्रेशनचा जो गाभा आहे हे मुस्लिम जमातवादीही विसरतायत आणि हिंदू जमातवादीही विसरतायत. आणि म्हणून या चर्चासत्राचं मला महत्त्वाचं एक भाग वाटतो, दलवाईंना सिर्फ हंगामा खड़ा करना ये मकसद नहीं था, सूरत बदलना चाहिए. सूरत बदलने के लिए जो जो भी उन्होंने किया है, नरहर कुरुंदकरांनी सुद्धा म्हटलंय, विचारवंत आणि कार्यकर्ता म्हणून क्रांतिकारक म्हणून मिरवायचं नव्हतं, त्यांना प्रश्नांची सोडवणूक करायची होती. आणि 51 वर्षानंतर जर मुस्लिम महिलांच्या प्रश्नावरती 1 लाख महिलांचं संघटन होत असेल आणि आम्हाला तोंडी तलाक मान्य नाही, पुरुष प्रधान मानसिकतेला आम्ही जुमानणार नाही, हज अलीचाही आम्ही प्रवेश मिळवून राहू, ही ज्या ज्या पद्धतीची भूमिका घेऊन भारतीय मुस्लिम महिला आंदोलन उभं राहिलंय, ते दलवाईंनी ज्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बीज पेरलेलं होतं त्या बीजेला उगवलेलं हे एक झाड आहे, वृक्ष आहे आणि त्याला फळं येत आहेत असं मुस्लिम सत्यशोधक मंडळ मानतं. तेव्हा संवाद पाहिजे आणि महिलांचे प्रश्न सुटले पाहिजेत. कोणत्या पद्धतीने सुटतायत हे आम्हाला हे नाही, संविधान इथे आहे. आणि म्हणून भाजप सरकार अनेक दृष्टीने आपत्ती ठरत असले तर मुस्लिम महिलांसाठी जर ती इष्टापत्ती ठरत असेल तर ते आम्हाला हवंच आहे आणि हवंच आहे. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता या प्रश्नाची उकळ व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळानेच सह्याची मोहीम घेऊन राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही सह्यांचं निवेदन सुद्धा पाठवलेलं आहे आणि हे आमच्या कामाचाच एक भाग आहे असं मी मानतो. दुसरा भाग, या ठिकाणी वारसा सांगणाऱ्यांच्या पैकी जे आहेत त्यामध्ये जैविक वारसा सांगणारी इला आहे, स्त्रियांच्या प्रश्नावरती जो आवाज उठवलेला होता त्याचा वारसा सांगणारी रजिया सुलताना आहे आणि कार्याचा आणि विचाराचा वारसा सांगणारे समीर शेख आणि नियाज अत्तार हे या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, इलाला मी जैविक वारसा इतक्या मर्यादितच ठेवू इच्छित नाही आहे. शिक्षण शास्त्रातले ते अध्यापिका आहेत. आत्ताच त्यांनी शिक्षण शास्त्र महाविद्यालय सोडलंय. क्वेस्ट या ऑर्गनायझेशनमध्ये जे प्राथमिक शिक्षणावरती काम करते त्यामध्ये ते आलेले आहे. दलवाई कुटुंबियांचं एक मला अभिमान यासाठी वाटतं, मी थोडं धार्मिक टर्मिनॉलॉजी वापरतो.
इस्लाममध्ये हदीसला महत्त्व आहे आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ दलवाईंचा हदीस मानणाऱ्यापैकी आहे. हमीद दलवाई जे बोलले, जे वागले, जे विचार मांडले त्याला फॉलो करणाऱ्यापैकी आहेत. हमीद दलवाईंचं हे मी का म्हणतोय, हमीद भाईंनी भारतामध्ये 1954 मध्ये जेव्हा स्पेशल मॅरेज ॲक्ट आला, त्या भारतामध्ये पहिलं नोंदणी पद्धतीने विवाह करणारा व्यक्ती कोण असेल ते हमीद दलवाई आणि मेहरुनिसा दलवाई आहेत. आणि 26 नोव्हेंबर रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची युवा पिढी म्हणते की जोपर्यंत या कायद्यामध्ये बदल होणार नाही तोपर्यंत आम्ही अशी शपथ घेतो की स्पेशल मॅरेज ॲक्ट नोंदणी पद्धतीनेच आम्ही विवाह करू. हा पुढचा वारसा आहे. हे जसं दलवाई आणि भाभींचं पहिलं भारतातलं विवाह आहे, तसे अनेक विवाह घडत आहेत. हमीद दलवाईंनी महात्मा फुलेचं कुटुंबाचा आदर्श आपल्या कुटुंबामध्ये घातलेला आहे. हुसेन दलवाई यांचा विवाह आंतरधर्मीय पद्धतीने केला. मला वाटतं आबेदा अपांच्या मुलाने ख्रिश्चन मुलीशी लग्न केलंय. फातिमा बी त्यांची बहीण आहे, त्यांनी हिंदू एका मुलाबरोबर विवाह केलेला आहे. आणि इला आणि रुबिनांचा सुद्धा आंतरधर्मीय विवाह केलेला आहे. म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम या सगळ्या धर्माला एका कुटुंबात बांधणारे हे दलवाई कुटुंब आहे आणि म्हणून त्याचा आम्हाला हदीस वाटतो. त्याचबरोबर दलवाईंनी जे जे सांगितलं, जे जे करायला सांगितलं ते त्यांनी स्वतःच्या जीवनात आचरण केलेलं आहे, म्हणून त्याला आम्ही हदीस मानतो, त्याला आम्ही प्रमाण मानतो. संवादाची भाषा त्यांनी सोडलेली नाही. फक्त एकाच मिनिटात सांगतो, समान नागरी कायदा निर्माण व्हावा ही लोहियाची जी मागणी होती, तीच मागणी हमीद दलवाईंनी 51 वर्षापूर्वी मांडलेली आहे. आणि त्याचा बेस हे स्त्री पुरुष समता असलं पाहिजे, धर्मनिरपेक्षता असलं पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष एकात्म समाज असला पाहिजे. भारतीय मुस्लिम महिला भारतीय नागरिक आहेत, त्यांना समान अधिकार पाहिजे आणि समान न्याय पाहिजे, या दृष्टिकोनातून पुढे केलेली ती मागणी होती. आणि आजही मुस्लिम सत्यशोधक मंडळ याच पद्धतीच्या समान नागरिक कायद्याचे अट्टहास करणार आहे. आणि म्हणून आम्ही सरकारला सांगतो, समान नागरिक कायद्याची चर्चा नको, आम्हाला मसुदा दाखवा. आणि हा मसुदा जो काही असणार आहे तो मसुदा निर्माण न करता तुम्ही जेव्हा चर्चा करता तेव्हा तुमच्या हेतूच्या बद्दल आम्हाला शंका निर्माण होते. आणि म्हणून या ठिकाणी इला जे आलेली आहे ते इलाला म्हणून समान नागरिक कायद्याच्या विषयी आम्ही जेव्हा चर्चासत्र घेतलं तेव्हा संवादाची भाषा आम्ही ठेवलेली होती. साप्ताहिक शोधन जमाते इस्लामीचं मुखपत्र आहे, अक्रम खान यांना आम्ही बोलवलं चर्चेसाठी. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे डायरेक्टर आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष असणारे सहस्त्रबुद्धे यांना आम्ही बोलवलं. सुरेखा दळवी होते, सुभाष वारे होते, सय्यदभाई होते, जहीर आले होते आणि न्यायमूर्ती पी सावंत सुद्धा होते. का चर्चा करायची नाही? भारत 21व्या शतकातील धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही असा विषय जेव्हा आम्ही मांडतो त्या विशिष्ट मानसिकतेच्याच लोकांना बोलवायचं आणि त्यांच्याच विषयी चर्चा करायची, यात आम्ही विश्वास ठेवत नाही. लोकशाही पद्धतीने काही लोक विशिष्ट मर्यादेपर्यंत सोबत असतील, आमचा अजेंडा राबवत असतील, तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांचा आम्ही सत्कार करू, त्यांचं समर्थन घेऊ आणि त्यांच्याच सहकार्याने हा जो कळीचा मुद्दा आहे, तलाकचा मुद्दा आहे, तो मोडण्याचा, काढण्याचा आणि महिलांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितच करत राहू. मला साधना मीडिया गेल्या काही दिवसामध्ये अनेक ज्या घटना घडल्या, यामध्ये साधना मीडिया सेंटरने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली साप्ताहिक बैठकीसाठी. त्याची फार मोठी, मी याच्यात वेळ घालवत नाही, आता वेळ होईल. आरिफ मोहम्मद खान जे शहाबानूच्या वेळेस विरोधात होते, शबाना बानूच्या विरोधात होते आणि सायरा बानूच्याही केसमध्ये ते पाठीशी आहेत. आणि या तिघांनाही मुस्लिम सत्यशोधक मंडळाने पुण्यात आणून त्यांचा सत्कार केलेला आहे. आता या ठिकाणी फक्त अजमल कसाब इथे आलेले आहेत. काय राजकारण असतं, काल चर्चा चालू असताना, सॉरी अजमल कमाल तर त्याने उत्तर प्रदेश का अनुभव सांगितला और उन्होंने कहा
कि उत्तर प्रदेश के जो लोग हैं तो अन्य राज्य में लिखा हुआ साहित्य लिटरेचर पढ़ते नहीं, क्योंकि वो कहते हैं कि वो उन्हें उर्दू लिखते नहीं, वो अन्य भाषा में लिखते हैं। और जब कोई अन्य भाषा में अन्य राज्य का साहित्यिक लेख लिखता है, साहित्य लिखता है, तो फिर वो कहते हैं कि इन लोगों को उर्दू आता ही नहीं तो ये पढ़ने की ज़रूरत भी नहीं। तो एक बार वो लिखते नहीं, इसकी तकरार होती है, और जब वो लिखते हैं तो उनको लिखने नहीं आता, इसकी भी तकरार होती है। तो यूपी का ये भी बहुत बड़ा पॉलिटिक्स आपने हमें कहा है। मी या ठिकाणी इला आहे, इलाच्या कुटुंबाविषयी मी सांगितलेलं आहे। दलवाई कार्य करत असताना इला आणि रुबीना या लोणावळ्याच्या गुरुकुलमध्ये शिकत होते। त्यानंतरही त्यांनी हा वारसा चालवलेला आहे। तर एकूण शिक्षणाच्याही संदर्भामध्ये आहे। तर मला वाटतं या चर्चेची सुरुवात मी इलापासूनच करू इच्छितो की एकूणच दलवाईंच्या बद्दलचे तुमचे अनुभव, त्यांचा वारसा आणि हे सगळं जे घडत असताना तुमच्या मनातले आंदोलन, आणि आम्ही आता पुढे जायचं असेल तर कुठल्या पद्धतीने कुठल्या दिशेने आम्ही पुढे जायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण बोलावं। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवर, तुम्ही कशा पद्धतीने पुढे जावं हे मला सांगता येईल असं मला वाटत नाही। पुढे जाण्याचा मीही एक भाग असेन हे नक्की। वारसा हा शब्द तुम्ही इथे वापरलाय आणि मला असं म्हटलंय की जैविक वारसा तुमच्याकडे आहे। मला हमीद दलवाईंची ओळख फार नंतरच्या काळात झालेली आहे। वडील म्हणून सुद्धा माझी ठळक काही अनुभवांची शिदोरी आहे, ज्याच्यातनं मला त्यांची पुसट ओळख झालेली आहे। मी बोर्डिंगमध्ये होते आणि फार लवकर, फार लहान वयात तिथे गेले। मी 10 वर्षाची असताना ते वारले आणि शेवटी मी त्यांना त्या अवस्थेत पवारांच्या बंगल्यात पाहिलं। त्यामुळे त्यानंतर मला आजूबाजूच्या लोकांकडनं, आईकडनं त्यांची ओळख झालेली आहे। पण जी काही मी आज आहे आणि माझ्यातलं चांगुलपण जे काही आहे ते त्यांच्या विचारांना मी मानते म्हणूनच आहे असं मी ठामपणे सांगू शकते। मला इतक्या लहान वयात शाळेत का पाठवलं आणि तिथेच राहायला का लावलं असा मला सतत पडलेला अनेक वर्षांचा प्रश्न होता की असं कसं केलं। आणि हे सांगायला आईच असायची ना तिथे, त्यामुळे भांडायचं तिच्याशीच असायचं। खूप राग काढलाय मी, खूप वर्ष काढलाय। आणि गंमत अशी की नंतरच्या काळात असाच निर्णय माझ्या मुलाच्या बाबतीत मी घेतला। आणि मग मला वाटतं मला माझ्या आईची आणि वडिलांनी हे असं का केलं या कारणाचा शोधही त्या काळातच घेतला गेलाय। जे काही मी बोलले त्यांच्याशी, तिच्याशी, आजूबाजूच्यांशी, त्याच्यातनं आणि नंतर माझ्यात जे काही चांगलं मला माझ्या शाळेने दिलं। कसं असतं माहिती आहे, बोर्डिंगमध्ये राहणाऱ्या मुलांना ना आणखीन काही बाब असतात आणि त्यांचा परिसर जो असतो ना, म्हणजे आंतरक्रियेचा जो एक परिसर असतो ना, तो खूप विशाल असतो। तो असा जात, धर्म, अमकं ढमकं तमकं या सगळ्याच्या इतका पलीकडे असतो आणि इतका मोठा असतो। हे सगळं नंतरच्या काळात खूप चांगलं कळत गेलं मला। त्यामुळे शाळेबाबत आणि या लोकांनी मला दूर ठेवलं याबाबतचं जे दुःख होतं खूप वर्ष, ते मुलाला शाळेत बोर्डिंगमध्ये टाकायला घेतलं आणि ते कुठे गेलं। आणि मग असं लक्षात आलं की तिथल्या सरांनी मला स्वतःची मुलगी मानलं, कसं माझ्यातल्या वक्तृत्वाला, चांगलं वाचन करण्याला उत्तेजन दिलं। नाटकात भाग घ्यायला मला फार आवडायचं, नृत्य करायला मला भाग घ्यायला फार आवडायचं, शिक्षक खेळायलाही फार आवडायचं। हे सगळं त्यांच्यामुळे मिळालं होतं मला। सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं काय मिळालं होतं, तर ज्या प्रकारच्या समाजात मी तिथे वावरले तिथे उच्च नीच असं काही होतं का हे मला कधी कळलंच नाही। धर्म, जात
असं काही असतं, अशा प्रकारचे कुठलेही प्रश्न कधी कोणी विचारले नाहीत. ते अलीकडच्या काळातच विचारले जातात. म्हणजे मग तुम्ही कोण, असं मला हल्ली वारंवार विचारलं जातं काही संदर्भ असा आला की, म्हणजे मग तुम्ही कोण, आणि काय सांगायचं ते मला तरी म्हणजे सांगायची गरज आहे असं काही कधी वाटत नाही. पण तिथे हे खूप चांगलं झालं की मी तिथे होते, कारण तिथे कुठल्या विशिष्ट धर्माचं काही घडलं असं मला आठवत नाही. मला स्वीकारलेलंच होतं तिथे, आणि मीही सगळ्यांना स्वीकारलेलं होतं. समायोजन आम्ही तिथे शिकलो, आणि ते सगळं मला नंतरच्या आयुष्यात खूप उपयोगात आलं. मी वसईला राहायला गेले, तिथल्या DED कॉलेजमध्ये शिकवायला गेले. त्याही वेळेला अनेकांनी मला असं म्हटलं, हे काय DED कॉलेजमध्ये तू यापेक्षा बरं काहीतरी करू शकते. याचा अर्थ मला तेव्हाही कळला नव्हता आणि आजही कळत नाही. असं कसं ठरवता येतं आणि कोण ठरवणार आहे? प्राथमिक शिक्षणात काम करण्यासारखं खरंच खूप काही आहे, आणि इतकी दुर्दशा आहे त्याची. आपण एका चांगल्या कॉजला हात घालू शकतो हे आपल्याला त्यात काम करायला लागल्यावर कळायला हरकत नाही, आणि ते मला तिथे जाऊन कळलं असं मला वाटतंय. हमीद दलवाईंचं ते वाक्य आहे ना, मी आधी माणूस आहे, मग मी भारतीय आहे, त्यानंतर मी काहीतरी मुस्लिम आहे वगैरे, हे सांगायला कशाला पाहिजे? तसंच असतं असं आम्हाला कायम वाटायचं. हे असंच असतं की याच्यात काय सांगायला पाहिजे, मी आधी माणूस आहे, आपण माणूसच असतो की आधी. पण माणूसत्व जपणं हे तसं कठीण आहे. त्यासाठी बरंच काही करावं लागतं, फार जबाबदार असावं लागतं. आचार विचाराचं स्वातंत्र्य मिळालं की त्याच्याबरोबर जबाबदारीही येते, हेही त्यातूनच शिकावं लागलंय. आणि आम्हाला खूप स्वातंत्र्य मिळालंय. फार थोड्या लोकांना असं स्वातंत्र्य मिळतं आजही. हे जर सगळं वारसा म्हणून असेल तर हा वारसा मला नक्की जपता आलाय असं मला आजही वाटतं. अमुक एखाद्याच्या घरात जन्माला आलो म्हणजे गृहीत धरता येत नाहीत गोष्टी, असं काही नसतं. स्वतःच्या विचारांनी आपण कशावर विश्वास ठेवतो, आपले विचार काय आहेत हे सतत घासून पुसून बघावंच लागतं. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात काम करावं. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की रिसर्च सेंटर किंवा जे काही सत्यशोधक मंडळ काम करतं यामध्ये पुढे काय करता येईल, मला असं एक वाटतं की शिक्षणामध्ये आत्ता किमान महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे नेमकी, संशोधन कार्य कोणी काही करायचं ठरवलं तर त्याला लागणारी मदत आपण देऊ शकतो का, यासाठीचं काही आपल्याकडे ग्रंथसंपदा, लोक यांचा काही वापर आपण लोकांना करायला देऊ शकतो का, असे कोणते एरियाज आहेत ज्यात आपण काम करू शकू किंवा कुणाला काम करायला मदत देऊ शकू, या सगळ्याचा आत्ता विचार करायची खरंच गरज आहे. हा कार्यक्रम ज्या वेळेला ठरला त्यावेळेला विनोदजी माझ्याशी बोलले आणि ते असं मला म्हणाले की तुला काय करावं असं वाटतं. तेव्हा मी हेच म्हटलं होतं जे मगाशी इथं बऱ्याचदा बोललं गेलंय की अशी चर्चा व्हायला हवी. हमीद दलवाईंनी जे काही केलंय त्याच्या पुढे आता जायला हवं. त्यातलं काय घ्यायचं काय सोडायचं हे चर्चेतनं स्पष्ट होत जाईल. जोपर्यंत आपण त्यावर वारंवार बोलत नाही तोपर्यंत आपल्या विचारांची क्लॅरिटी आपल्याला येणार नाही. तर ती घेत आपल्याला पुढे जायला हवं. आता मगाशी रझिया आपा जे बोलल्या की कायद्याच्या याच्यातनं आपल्याला हा मुद्दा मांडायचा आहे की या दुसऱ्या पद्धतीनं, आणि तूही आत्ता बरंच काही त्यावर बोलत होतास, यावर एक स्वतंत्र चर्चा खरं म्हणजे खरंच होऊ शकते. याचे साधक बाधक परिणाम काय असू शकतात, हे कुठे नेईल आपल्याला, यावर बोललं पाहिजे आपण, आणि मग स्टँड घ्यायला काहीच हरकत नाही. एक स्टँड घेतला की त्यापासून मागे जाता येत नाही असं काही नसतं, असं सुद्धा मला वाटतं. त्यामुळे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि यांच्यावर आपण चर्चा केलीच पाहिजे. म्हणजे जसं तू आत्ता म्हणालास ना की आम्ही सर्व विचाराच्या लोकांना तिथे बोलवलं होतं कारण ते गरजेचंच होतं, तसं आत्ता इथे हे जे तुम्ही दोघं बोलताय ना तेही गरजेचंच आहे.
आणि असं आपण सतत भांडलंच पाहिजे किंवा आपापले विचार परस्पर विरोधी असेनात का मांडलेच पाहिजेत, तपासूनही बघितले पाहिजेत. आपण बोललो तर आपण तपासूही शकू. थँक्यू. मी सर्वप्रथम माणूस आहे, नंतर भारतीय आहे आणि शेवटी मुसलमान आहे. हमीद दलवाईंना समजून घेण्यासाठी काही अपवादात्मक लोक सोडले तर हमीदभाई अनेक पद्धतीने कसे इंटरप्रिट करण्यात आलेले आहेत, मिसरिप्रेझेंट करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग कसं झालेलं आहे हे अनेक पद्धतीने आमचा हमीद दलवाई स्टडी सर्कलचा कार्यकर्ता समीर शेख अनुभवत असतो. समीर शेख हे सोशल मीडियावरती फार ॲक्टिव्ह आहेत. फेसबुक असेल, बाकीचे माध्यम असेल, तो माध्यमामध्येच त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशनही झालेलं आहे. तर समीरला मला असा प्रश्न विचारावा वाटतो की भारतामध्ये एकूणच तरुणाई जी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण हमीद दलवाईंच्या विषयी एक फेसबुक पेज केलेला आहे, वेगळ्या पद्धतीने चर्चा होत आहेत, अगदी दिल्लीपर्यंत आणि भारतीय सर्व स्तरापर्यंत आपण गेलो आहे. तर हा जो दलवाईंच्याबद्दलचा वाद आणि प्रतिवाद चालू आहे याच्यावरती मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं? 2-3 सेशन झाले, ते 2-3 सेशन सुरू होण्यापूर्वी मी काही वेगळं विचार केला तर काही बोलू, पण लास्टचा जो सेशन होता त्याच्यानंतर मला असं वाटलं की वेगळ्या विषयावर बोलावं. दलवाईंचं USP म्हणजे आता सर म्हटले की सोशल मीडियावर काय चालतं, त्याच्या आधी मी दलवाईंकडे कसा अट्रॅक्ट झालो 1-2 मिनिटात. प्रत्येक व्यक्तीचं काय असतं, एक USP असतो, युनिक सेलिंग पॉईंट असतो काहीतरी. आपण बघतोय भारतात किंवा मुस्लिम समाजाचे नेते म्हणा, सो कॉल्ड नेते म्हणा, सामाजिक कार्यकर्ते म्हणा, म्हणजे गंगा जमनी तहजीबवर बोलणारे, त्याच्यानंतर कल्चरल इश्यू, मुस्लिमांचं कसं संगीत वगैरे क्षेत्रात योगदान यावर बोलणारे भरपूर लोक आहेत. पण मुस्लिमांना जसं दलवाई आपल्या पुस्तकात म्हणतात मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडियामध्ये, की मुस्लिम इंटेलिजन्सिया जो आहे तो इंट्रोस्पेक्शन करत नाही, तो क्रिटिकल नाही आहे स्वतःबद्दल. जसं हिंदू समाजात आहे जो क्रिटिकल होता, त्याला 200 वर्षाची परंपरा होती रेनेसन्सची, ती हिंदू मुस्लिम धर्मात नाही आहे. दलवाईंचा प्रॉब्लेम, दलवाईंचं ते लिमिटेशन नसून ते दलवाईंचं USP आहे की त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं त्याच गोष्टीवर. दलवाईंनी कॉन्सन्ट्रेट केलं की मुस्लिम इंटेलिजन्स जो आहे विचारवंत, मुस्लिम सो कॉल्ड विचारवंत किंवा मुस्लिम नॅशनलिस्ट, ते कसे या गोष्टीला हात घालत नाही, जे जसे हिंदू काय म्हणू आपण विचारवंत हिंदू सामाजिक धुरीण जे होते त्यांनी घातलाय. तर हा मला दलवाईंचा सगळ्यात मोठा USP वाटला. दलवाईंचा हा USP वाटला की इस्लामचा अर्थ म्हणजे आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होतो, हिंदूंमधून एखादा रिफॉर्मिस्ट होणं हे फार सोपं आहे. मी म्हणजे अनुभवातून सांगतो, मुसलमानांमधून होणं ते फार अवघड आहे. त्याला कारण असं आहे, इस्लामचा अर्थच हा आहे की टोटल सबमिशन टू द गॉड अँड प्रॉफिट, आणि प्रॉफिटची सुन्ना म्हणजे काय, कुराण आणि हदीसची तुम्ही टोटल सबमिशन असलं पाहिजे तुमचं. तुम्ही त्याच्या विरुद्ध विचारही करता कामा नये, त्याच्यासाठी तुम्ही त्याच्या विरुद्ध प्रश्नही तुमच्या मनात उठता कामा नये. जर उठला तर तुम ईमान से खारिज हो जाते, म्हणजे तुम्ही मुस्लिम राहत नाही. अशा वेळेस तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता की माझी जी आत्ताची परिस्थिती आहे त्याला इस्लाममधली काही तत्व किंवा मुस्लिम असल्यामुळं काही तत्व त्याला जबाबदार आहेत का, किंवा मी इंट्रोस्पेक्शन करावं का, हे जेव्हा मुळी तुमच्या मनात येतच नाही, पहिली गोष्ट टू बी फ्रँक येतच नाही, कारण तसा माहोलच नसतो. एकमेव दलवाई भारतात तरी असे दिसतात सध्या की ज्यांनी हा प्रश्न हाताळला आणि यावर चर्चा केली आहे, प्रामाणिकपणे चर्चा केली. त्यामुळे साहजिक ज्यांच्या मनात एक प्रश्न उठतो तर त्यांना कोणीतरी आयडल पाहिजे असतो, तर आम्हाला दलवाईत मिळाला तो आयडल. कारण बाकीचे आम्हाला तेवढे प्रामाणिक वाटले नाही की मुस्लिम प्रश्नावर बोलणारे, किंवा त्याच्यामागे इस्लामची काही पार्श्वभूमी असेल किंवा सबमिशन असल्यामुळे त्या गोष्टींना आपण हात लावू शकत नाही, ते दलवाईंनी लावला. त्यामुळे आम्हाला एक काय म्हणू आपण, आम्हाला एक मार्ग मिळाला. झालं असं, दलवाईंचा जर अभ्यास झाला नसता आमचा, किंवा दलवाईंचा विचार आम्ही वाचला नसता, तर प्रॉब्लेम असा झाला असता. मी एक जस्ट काल परवाचं एक्झाम्पल देतो की रिलिव्हन्स त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. आता परवा जेव्हा तुर्कीचे राष्ट्रपती भारतात आले, त्यात वावगं वाटण्यासारखं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्यात सर्वसामान्य मुसलमानांना वावगं वाटण्यासारखं काहीच वाटलं नाही. पण हमीद दलवाईंच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना त्याच्यात वावगं वाटलं. काय वावगं वाटलं
जामिया मिलिया इस्लामिया भारतातली फार मोठी युनिव्हर्सिटी आणि मुस्लिम मनाला आकार देण्याचं काम जामिया मिलिया इस्लामिया करते. ह्याच जामिया मिलिया इस्लामियाने भारताने 2014 साली स्वीकारले ना, आपण मॅन्डेट दिलंय मोदींना, स्वीकारलेत. आपण पंतप्रधान म्हणून त्यांना स्वीकारलंच पाहिजे, मॅन्डेट आहे तो, आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. 2014 साली मोदी झाल्यानंतर मोदींचा एक कार्यक्रम जामिया मिलिया इस्लामियात ठेवला होता, येणार होते. त्याला जामिया मिलिया इस्लामियाच्या ॲल्युमिनीजनी आणि सगळ्यांनी विरोध केला, स्टुडंट्सनी, की मोदी येऊ शकत नाहीत. आता गंमत अशी, मोदी येऊ शकत नाही कारण ते हिंदू फासिस्ट आहे आणि हिंदू राष्ट्र आपल्यावर लादणार वगैरे आहेत, ही गोष्ट मान्य करूयात आपण, एका मिनिटासाठी मान्य करूयात. पण तीच ॲल्युमिनी, तीच संघटना, तिथलेच लोक, तीच ॲडमिनिस्ट्रेशन तुर्कीच्या जे एर्दोगन आहेत त्यांना डॉक्टरेट पदवी दिली आहे काल त्यांनी. आता तुर्कीच्या राष्ट्रपतींचं योगदान हेच की त्यांनी कमाल पाशा, आता तुर्कची जी सेक्युलर रोबस्ट तुर्की होती त्याचा खात्मा केला आणि तिथे इस्लामिक तुर्की आता तयार आहे. आणि 10 वर्ष त्यांना आता मॅन्डेट मिळालं आहे, तर 10 वर्षात सेक्युलर तुर्की इस्लामिक होणार आहे. हे भारतीय मुसलमानांचे हिरो कसे असू शकतात? हे भारतीय मुसलमानांना सर्वसामान्य प्रश्न पडणार नाही, पण दलवाईंचे विचार जे मानतात त्या मुसलमानांना तो नक्कीच प्रश्न पडणार आहे. तो आम्हाला पडला, आम्ही काल सोशल मीडियावर मध्ये मांडलं आणि त्याच्यावर फार बॅकलॅशही झाला आम्हाला. म्हणजे हा प्रश्न, हा जर आम्ही दलवाई वाचले नसते तर आम्हाला हा छोटा बारीक गोष्ट कळली नसती. आम्हाला पण एर्दोगन आमचा हिरो वाटला असता, पण आम्हाला तो वाटत नाही कारण त्यांनी सेक्युलरिझमचा खात्मा केला आहे तुर्कीत. म्हणजे तुम्ही भारतात नेल्सन मंडेला व्हायचं आणि बाहेरच्या म्हणजे सेक्युलरिझमचे तुम्हाला सेक्युलरिझम पाहिजे आणि भारताबाहेर तुम्हाला सेक्युलरिझम नको आहेत. म्हणजे मी खरंच ही गोष्ट आहे, तुम्हाला तुर्कीत इस्लामिस्ट तुर्कीत झाल्यामुळं फार सगळ्यांनाच आनंद झाला आहे, फारच आनंद झाला, तरुणांपासून सगळ्यांना आनंद झाला आहे. आणि ही गोष्ट फार खटकणारी आहे, ही गोष्ट फार खटकणारी आणि याच्यावर कोणी भाष्य करणार नाही. बाकीच्या सगळ्या गुडीगुडीच गोष्टींवर भाष्य होणार की ही परंपरा ती परंपरा ॲसिमिलेट होणं ज्याला म्हणतात. पण त्याच्यातही म्हणतो दलवाईंचं जे लेखन आहे ना, दलवाईंचं लेखन म्हणजे हे मी जबाबदारी म्हणतो, याच्यात एक्झॅजरेशन ही असू शकतं. पण दलवाईंचं लेखन ज्या काळात झालं तेव्हा पॅन इस्लामिझम असेल ही, पण त्या काळात 9/11 नव्हतं, काय म्हणतात त्याच्यानंतर USSRचं विघटन झाल्यानंतर जे मुजाहिदीन होते ते नव्हते, 9/11 नव्हतं, आयसिस नव्हतं, काही नव्हतं. इस्लामिझम थोडक्यात अनवर सर म्हणले की इस्लाम आणि पॉलिटिकल इस्लाम तो एकच आहे ना, त्यामुळे इस्लामिझम किंवा पॉलिटिकल इस्लाम नव्हता दलवाईंच्या काळात. तरी सुद्धा दलवाईंनी एवढी बारीक चिकित्सा केली आहे. त्या काळात त्यांना वेळही ठरवलं असेल की हे सगळ्या काहीच गोष्टी नाही आहेत, तरी हा किती मोठा भाऊ करतोय. पण आज आपण बघाल तर या सगळ्या पॉलिटिकल इस्लामनी अख्खं जग व्यापलंय, पॉलिटिकल इस्लामने अख्खं जग व्यापलंय. जगभर पॉलिटिकल इस्लामच्या विरुद्ध एवढं म्हणजे प्रचंड असंतोष आहे की सेक्युलर कंट्री असलेल्या USA मध्ये ट्रम्प येतोय ना निवडून, ट्रम्प येतोय तिकडं, बाकी सगळ्यांना मिळतं. याचं कारण हेच आहे की मुस्लिम इंटेलिजन्सिया ज्याला आपण म्हणतो तो सेल्फ क्रिटिकल नाही आहे ना, तो क्रिटिसिझम करतच नाही, तो ॲक्सेप्टच करत नाही. ज्याला आपण थोर विचारवंत मुस्लिमांचे म्हणतो किंवा काय म्हणतो, त्यांचं गाडं एकच ठिकाणी येऊन अडकते की कुराण आणि हदीसमध्ये नाही आहे. 3 तलाक पण विरोधी का, म्हणजे 3 तलाक पण का अमानुष आहे, कारण कुराण आणि इस्लाममध्ये ते नाही. बरं कुराण आणि याच्यात असतं तर हदीसमध्ये, मग आपण ते काय स्वीकारणार होतो का? कुराण आणि इस्लाममध्ये असतं तर ते आपण स्वीकारणार होतो का? नव्हतं. तर ही जी भूमिका आहे आणि ही क्वेश्चनिंग करण्याची जी आहे मानसिकता, ती दलवाईंमुळे आमची तयार झाली. आधी आम्ही नसतं केलं, आम्हाला भीती वाटली असती, आम्ही घाबरलो असतो की बाबा इस्लाम से खारिज होंगे तो क्या करेंगे, इस्लाम से खारिज होंगे तो क्या करेंगे. आणि त्यामुळं आम्हाला दलवाईंचं मोठेपणा हा वाटतो आणि दलवाईंचं हे वाटतं. त्याच्यानंतर झालं काय, आता रिलिव्हन्स बघू आपण दलवाईंचं. मी 3 पॉईंट केलं. तर रिलिव्हन्स दलवाईंचा आजच्या जमान्यात कसा आहे रिलिव्हन्स आहे. एक सांगितलं एर्दोगनचं, आम्हाला कळलंच नसतं, आम्ही हिरोच मांडला असतं एर्दोगनला. त्याच्यानंतर बाकीच्या भरपूर अशा घटना आमच्या आजूबाजूला होत असतात. म्हणजे AG नुरानींना मी AG नुरानी वाचेपर्यंत मला AG नुरानी फार सेक्युलर आणि हे मुस्लिम वाटायचे. पण AG नुरानींची जेव्हा दलवाईंवर फार भयंकर टीका त्यांनी EPW कशा तरी केली होती, ती वाचली. दलवाईंनी म्हणजे दलवाईंचा एक लेख क्वेस्टच्या 84व्या अंकात आलाय की जिना अँड स्टडी ऑफ हेट्रेड. म्हणजे ते वाचल्यानंतर भारतीय मुसलमानांनी किंवा भारतीयांनी जी जिन्नांची सेक्युलर प्रतिमा केलेली होती ती दलवाईंनी फार त्याचा फडशा पाडलाय. म्हणजे म्हणजे जिन्नांचंच असं वाक्य की पाकिस्तानची निर्मिती मी आणि माझ्या जो टायपिस्ट होता त्यांनी केली आहे. जिन्नांचं असं वाक्य की दलवाई, हो हां ते वाक्य, तर दलवाईंनी त्याचंच. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतातले जे सो कॉल्ड मुस्लिम इंटेलिजन्सिया होता तो म्हणायचा की नाही ते जरा जिन्ना सेक्युलर पण होते. पण दलवाईंनी सांगितलं की जिन्नांनी सांगितलं आणि ते खरंच होतं. तर हा एपोलॉजिया होता ना मुस्लिम विचारवंतांचा, तो दलवाईंनी खोडून काढलाय. आणि याच्यातच दलवाईंचं मोठेपण आहे. तो लिमिटेशन असू शकतं की दलवाईंनी कॉन्सन्ट्रेट केलं. तर
आंबेडकरांचं वाक्य होतं, इन स्टडी यू मस्ट बी नॅरो माइंडेड. तर दलवाई नॅरो माइंडेड होते. दलवाईंनी फक्त पॉलिटिकल इस्लामवरच भाष्य केलंय ना. दलवाईंनी मग ते हिंदू मुस्लिम संबंध, सलोख्याचे संबंध, आता A.B. शहांनी मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडियाच्या प्रस्तावनेतच असं लिहिलं आहे की त्यांनी गांधींचं जे हिंदू मुस्लिम सलोख्याचा प्रश्न होता त्याला राम रहीम प्रश्न असं म्हणलंय. तर A.B. शहा त्याच्यात म्हणतायत की गांधींचा जो हिंदू मुस्लिम प्रश्न हाताळायचा तो फार स्वप्नाळू त्यांची पद्धत होती. म्हणजे हिंदू मुस्लिमांना काहीतरी आपण एक विधायक कार्यक्रम हाती देऊ, तो विधायक कार्यक्रम हाती दिला की हिंदू मुस्लिम प्रश्न सॉल्व्ह होईल असं गांधींना वाटलं होतं. पण ते खरं झालं नाही. दलवाईंचं असं होतं, दलवाईंचं आणि शहांचं पण असं मत होतं की जर हिंदू मुस्लिम प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर दोघांच्या धर्मात काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्याला बाजूला केल्या पाहिजेत. त्या बाजूला न करता तुम्ही तो प्रश्न हाताळू शकत नाही. आजपर्यंत झालंय तेच. मुस्लिमांचे काही अशा असतील संकल्पना, आता त्यात खोलमध्ये जाण्यात अर्थ नाही, पण त्या संकल्पना तुम्ही हाताळत नाही, त्या संकल्पनांना तुम्ही हाताळणार नाही तोपर्यंत हिंदू मुस्लिम प्रश्न सॉल्व्हच होणार नाही. म्हणजे तुम्हाला तुर्कीच्या राष्ट्रपतीचं का, म्हणजे तो इस्लाम का शेअर वगैरे का वाटावं बरं तुम्हाला? तुमची जर सेक्युलरिझम तुमचं स्ट्रॉंग असेल, सेक्युलरिझम बद्दल तुमच्या मनात दुजा भाव नसेल, तर तुम्हाला तुर्कीचा राष्ट्रपती तुमच्यासाठी शत्रू असला पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. ही मुस्लिम सायकी आहे ना, मुस्लिम मानसिकता 2017च्या तरुणांची आहे. ही आधी दलवाईंच्या काळात नव्हती. आता कसं 2017 साली किंवा आता मुस्लिम प्रश्न मांडताना जमात इस्लामी किंवा तत्सम संघटना किंवा मुस्लिम विचारवंत पण हे म्हणत नाही हे मुसलमानांचे प्रश्न कशामुळे निर्माण झाले, तर फॉरेन पॉलिसीमुळे, US च्या फॉरेन पॉलिसीमुळे निर्माण झालेत. त्याच्यानंतर काय मीडियामुळे निर्माण झालेत, मीडियाने एक इस्लामचं चित्र निर्माण केलं त्याच्यामुळे निर्माण झालेत, किंवा असे भरपूर किंवा यहुदी साजिश. म्हणजे टिपिकल मुसलमानांचं एक वाक्य असतं की यहुदी साजिश. काही झालं, पोलिओ डोस घेणं पण यहुदी साजिश असते. मालेगावमध्ये आत्ता जे पोलिओचं जे हे झालं ना, 40% फक्त पोलिओचं म्हणजे हे झालं. आपण जे रेकॉर्ड आलं, मी टाइम्स ऑफ इंडियाला न्यूज वाचली, 40%. आता याच्या मागे RSS कसं काय असणार बरं की 40% म्हणजे 60% मुसलमानांनी पाठ फिरवली. आता याच्या मागे कसं RSS असेल बरं? किंवा आत्ता मी मेसेज दाखवला हिनाला, शेजारी बसली होती, की मुस्लिम स्त्रियांनी घराबाहेर जाऊ नये, त्यांनी बाकीच्या पुरुषांशी बोलू नये किंवा काय करू नये. याच्या मागे कसं काय बरं RSS असू शकते? तुम्ही सेक्युलर कंट्रीत राहून सुद्धा तुम्ही आपण स्वतः अवलोकन करा. सेक्युलर कंट्रीत आपण राहतोय तरी 99 साली 98 साली ज्या स्त्रिया साडी वगैरे घालायच्या, किंवा जे आपण आता अनवर राजन सर पण म्हणाले होते की कल्चरल हिंदू मुस्लिम कसा एकत्र कल्चरली कसा आलाय. पण पॅन इस्लामिझम आणि पेट्रो डॉलर इस्लाम हा शब्द आपण वापरूया. जसं सौदी अरेबिया वगैरे मध्ये पेट्रोल सापडल्यामुळं पेट्रो डॉलर इस्लाम वाढला. हा जो सेक्युलर लिबरल किंवा मानवतावादी इस्लाम होता तो मागं पडला, आणि वहाबी सलफी आपण नाव देऊया थोडक्यात, तो इस्लाम वाढला ना. भारतात त्याचं चित्र असं झालं की 90s मध्ये जी स्त्री बुरखा वगैरे घालत नव्हती किंवा इस्लामिक अपिअरन्स नव्हता तिचा, आता ती घालतीये ना. मी तर 2 वर्षाच्या मुलीला नकाबमध्ये बघितलं आणि अजूनही बघतो. म्हणजे तुम्ही मुस्लिम मोहल्ल्यात गेला, 90 ते 99%. हा सडन चेंज कसं काय आला बरं? हा चेंज कसं काय आला? कुठली तरी एक अशी असेल, कुठली तरी अशी एक विचारसरणी किंवा एक अशी काम करते ना जेणेकरून तुम्हाला वेगळं राहावं असं वाटतं, वेगळी विचारसरणी, वेगळं हे करावं असं वाटतं. की अजून एक एक्झाम्पल देतो. आम्ही रमजान आमच्या लहानपणी म्हणायचो, आता रमजानचं रमादान झालं. म्हणजे लिंग्विस्टिक पण चेंज यायला लागला ना. अर्बायझेशन इंडियन मुस्लिमची युनिकनेस होता जो इंडियन मुस्लिमचा जो युनिकनेस होता तो हळूहळू नष्ट करण्याचं काम म्हणजे संगीत. आता संगीत वगैरे मुसलमानांची जे म्हणजे ज्याच्यात योगदान होतं संगीतातलं योगदान, संगीत हराम आहे असं सांगणारे म्हणजे सल्फी वहाबी ज्यांचं प्रचंड खेडेगावापर्यंत जे पोचलेत, संगीत हराम आहे. चित्रपटात योगदान आहे, चित्रपट हराम आहे. पेंटिंगमध्ये MF हुसेनचं योगदान आहे, पेंटिंग हराम आहे. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीत मुसलमानांचं योगदान होता ते सगळं हराम करून ठेवले. आता म्हणजे येणारी पिढी, म्हणजे आपल्यासारखे जे म्हणतोय आपण सुफी वगैरे, या परंपरा आहेत आणि या परंपरा फार मोठ्या आहेत, फार मूळ आहे. पण मला पुढच्या 100 वर्षानंतर त्या टिकतील असं वाटत नाही प्रामाणिकपणे. कारण असं आहे की त्यांना अपोज करणारं किंवा त्यांना अपोज करणारी जी काय म्हणतो मेकॅनिझम, यांना पैसा येतो. जाकीर नाईक सारख्या संघटना असतील किंवा त्यांना पैसा आहे, त्यांच्याकडे मॅन फोर्स आहे. जमात इस्लामीचं बघा, जेव्हा स्थापन झाली तेव्हा त्यांचं संघटन बघा, आणि 2011 का 12 मध्ये 44,000पेक्षा जास्त त्यांचे इस्तेमे होतात. 4-4 लाख लोक जमा होतात. आम्हाला 50 लोक आमचे जमत नाहीत. म्हणजे तुम्ही जेव्हा सेक्युलर मुसलमानांचे सेक्युलर क्रेडेन्शियल वाढावं किंवा या काय करावं याबद्दल तुम्ही बोलता, 50 लोक जमत नाहीत. पण जेव्हा इस्लामची बात येते, म्हणजे इस्लाम खतरे में, म्हणजे थोडक्यात पॉलिटिकल इस्लामच खतरे में असतो, तर त्याच्याबद्दल जेव्हा बात असते तेव्हा 2.5-3 लाख लोक जमा होतात.
म्हणजे या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मुसलमान आणि हिंदूंना एकत्र आणणाऱ्या होत्या, एक साईडने एका बाजूने हिंदुत्ववादी किंवा त्याला हिंदू फॅसिस्ट म्हणू ते अटॅक करतायत, दुसऱ्या बाजूने मुस्लिम फॅसिस्ट पण अटॅक करतायत ना. हिंदू फॅसिझम खिलाफ विरुद्ध बोलणारे, हा एका मिनिटात संपवतो, हिंदू फॅसिझम बद्दल बोलणारे प्रचंड प्रमाणात हिंदू आहेत ना. तिस्ता सेटल वर्ल्ड पासून राम पुनियानींपासून भरपूर आहेत. मुस्लिम फॅसिझम किंवा मुस्लिम फंडामेंटलिझम याबद्दल बोलणारे कोणीच नाही ना. याबद्दल बोलणारे किंवा ह्या बारीक सारीक गोष्टी या कसं काय म्हणजे समाजात अशा गोष्टी आहेत याबद्दल बोलणारं कोणीच नाही ना. त्यामुळे दलवाईंचा तो लिमिटेशन नसून तो युनिक USP वाटतो आम्हाला दलवाईंचा. आणि याच्या पुढे काय करता येईल ना, तर थोडं मला कसं वाटतं एकच मिनिटात याच्या पुढे कसं करता येईल फ्युचरमध्ये, तर मी काय एक प्रयोग केला होता. 20 दिवसापूर्वी 10 मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडियाच्या 10 कॉपीज, म्हणजे याच्यात 10 कॉपीज मी दिल्लीला पाठवल्या. माझे तरुण मित्र फेसबुकवर लिहितात, विचारवंत आहेत, पेपरमध्ये पण लिहितात ते तर त्यांना पाठवल्या मी 10 कॉपीज. त्याचा रिस्पॉन्स एवढा प्रचंड चांगला रिस्पॉन्स आला, म्हणजे त्यातले झेरॉक्स करून हे करून भरपूर जणांनी पुस्तकं ते वाटलं. दलवाईंच्या मला वाटतं इस्लामच्या भारतीय चित्रात त्यांनी नाही, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमानामध्ये अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना फार वाईट एक्सपिरियन्स आला होता. ते मारणं वगैरे काहीतरी झालं होतं. तर मला परवा दिवशी मी हे पुस्तक पाठवल्यानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची एक संघटना आहे विचारक म्हणून तरुण मुस्लिम मुलांची, त्यांचा फोन आला की तू पाठवलेलं पुस्तक आम्ही वाचलंय, संघटना आम्ही सगळ्यांनी बसून त्याच्यावर चर्चा वगैरे केली आहे आणि तू मार्च एंडिंगला दलवाईंचं आजच्या जमान्यात रिलिव्हन्स आणि मुस्लिम समाजाला दलवाईंची का गरज याबद्दल बोलायला येशील का अलीगडमध्ये आणि JNU मध्ये. म्हणजे दलवाईंच्या विचारांची ही USP, आणि त्यांना वाटलं ना की बाबा दलवाईंच्या विचारात की काहीतरी पोटेन्शियल आहे आणि काहीतरी रिलिव्हन्स आहे अजून, तर त्यामुळेच त्यांनी त्या बोलवलं असेल किंवा त्यांना वाटलं असेल. तर ही दलवाईंच्या विचारांची जीतच आहे की त्या काळी दलवाईंच्या काळात त्यांना तिकडून प्रोटेक्शन घेऊन जावं लागलं होतं, पण आज त्यांना ते स्वतःहून बोलत आहेत की आम्हाला दलवाईंबद्दल ऐकायचं. हे दलवाईंच्या विचाराची मला जीत वाटते. त्याला तुम्ही लिमिटेशन्स म्हणा, मी त्याला युनिक सेलिंग पॉईंट म्हणतो. आणि मला असं वाटतं फ्युचरमध्ये काय करावं, तर इस्लामिक हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्यूटने आमचं बॅकएंड बनावं, आम्हाला विचार म्हणजे साहित्य वगैरे सगळं पुरवावं. आम्ही फ्रंट एंडला काम करू, जसं सॉफ्टवेअरमध्ये असतं बॅकएंड असतो एक, जो तुम्हाला डाटाबेस पुरवतो, फ्रंट एंडमध्ये तुम्हाला ते एक्झिक्यूट करून द्यावं लागते. तर आम्हाला बॅकएंडचं विचारवंतांना बॅकएंड पुरवावं, आम्ही ते एक्झिक्यूट करू. थँक्यू. समीरचा इतका वेगळ्या पद्धती अनुभव आहे, 10 मिनिटात हे सगळं मांडणं अशक्य असंच होतं. मित्रांनो, भारतामध्ये मुस्लिम समाज प्रबोधनाची ही परंपरा 200 वर्षापासूनची आहे. त्याची सुरुवात आम्ही दलवाईंनी सुद्धा नोंद घेतली होती. सर सय्यद अहमद खान येत्या ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या 200वी जयंती साजरी होणार आहे. मौलाना आझादसुद्धा येथे होऊन गेले, त्या जाकीर हुसेन होऊन गेले, APJ अब्दुल कलाम होऊन गेले, आणि आता 90 वर्षाच्या असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश फातिमा बी शेखसुद्धा होऊन गेल्या. पण यांच्यापैकी एकानेही मुस्लिम महिलांच्या तलाकच्या प्रश्नावरती भाष्य केलेलं नाही, तो विषय छेडलेला नाही. सरळ म्हणजे सर सय्यद अहमद खानांचं एज्युकेशनल कॉन्ट्रीब्युशन जरी पाहिलं तर मुस्लिम महिलांच्या शिक्षणाबद्दल आणि समस्येबद्दल ते बोललेले नाहीत. मौलाना आझादही बोलले नाहीत, फातिमा बी शेख ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या, आणि APJ अब्दुल कलाम तर या सर्वांच्याही पुढे होते. असं हे सगळी स्थिती असताना हमीद दलवाईंचं क्रांतिकारकत्व त्यामध्ये दिसतं की या सगळ्या इतिहासामध्ये बंड करणारे आणि या विषयाला स्पर्श करून आवाज उठवणारे, सदाय निस्वास स्थापन करणारे हमीद दलवाई. आम्हाला इथे आनंद वाटतो की या ठिकाणी अमरावतीहून रजिया सुलताना आलेले आहेत. रजिया सुलतानाचे एक वैशिष्ट्य मला सांगायचं आहे की युमो पठाणसारखे अभ्यासक असू द्या किंवा अन्य विचारवंत असू द्या, की हमीद दलवाईंच्या नावाचा पुरस्कार घ्यायला सुद्धा ज्यांनी हिंमत होत नव्हती, अशा परिस्थितीमध्ये रजिया पटेल यांनी हमीद दलवाईंच्या नावाचा पुरस्कार स्वीकारलेला आहे. रजिया सुलताना यांनी स्वीकारलेला आहे. रजिया सुलताना या लैंगिक साक्षरतेच्या संदर्भामध्ये मोठं काम करतायत, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांच्यावरतीही काम करतायत. मला असं वाटतं वेळेची मर्यादा आणि विचार करता पुन्हा प्रश्न विचारता त्यांनी एकूणच हमीद दलवाईंचा 1966 पासून आतापर्यंतचा एकूण लढा आणि यानंतरच्या आजच्या स्थितीतला मुस्लिम महिलांचा लढा
आणि एकूणच लैंगिक साक्षरतेच्या संदर्भात दलवाईंचा विचार गाभा आणि त्यांचं काम या संदर्भात त्यांनी बोलावं. सभी साथियों को सलाम. खरं म्हणजे हमीद दलवाईंना मी पाहिलेलं नाही, वाचलेलं आहे. आणि सन 2003चा जेव्हा मला हमीद दलवाई पुरस्कार मिळाला तेव्हापासून मी या सगळ्या समविचारी साथींशी जुळले. सेवादल आणि साधनांच्या मासिकातून वगैरे जुळले आणि खूप काही यांच्या सहवासामध्ये शिकायला भेटलं. मी कैदी, सेक्सवर्कर, कैदी, किन्नर आणि आत्ता जी जागतिक पातळीवरची समस्या आहे समलिंगी, गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, या सगळ्या प्रश्नाला धरून काम करते. आणि या सगळ्यामध्ये आमच्या बिरादरीची लोक आम्हाला खूप दिसतात आहेत. आणि काम करताना अनेक अडचणी येतात, कारण राज्यकर्ते, आज देश की हालत ऐशी आहे की राज्यकर्ते कुठल्याच प्रश्नावर एकत्र येत नाही. पण जेव्हा 377 सारखा मुद्दा येतो तेव्हा सगळे राजकीय पक्ष एकत्र येतात. आणि आपण सुद्धा जे स्वतःला सभ्य म्हणून घेतो, आपण सुद्धा राजकारणावर, पर्यावरणावर, जागतिकरणावर, अध्यात्मावर खूप बोलतो. पण जो संसाराचा एक अविभाज्य घटक आहे सेक्स, त्या विषयावर अजूनही आपण मनमोकळेपणाने बोलत नाही आणि बोलणाऱ्याला सुद्धा आपण वाडीत टाकतो. महिलांना सुद्धा लैंगिक भावना असतात हा विचार अजूनही समाजात रुळलेला नाही. मग बायका पळून गेल्या तरी चालेल आणि विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढलं तरी चालेल. या पातळीवर काम करताना आम्ही एक मानव संवाद केंद्र चालवतो. या पातळीवर काम करताना शरीर संबंधावरून होणारी भांडणं आणि घटस्फोट याचं प्रमाण समाजामध्ये खूप मोठं आहे, खूप आहे. हे प्रश्न मानवनिर्मित आहे आणि मानवनिर्मित प्रश्न जगातला कुठल्याही कायद्याने आणि धर्माने सुटत नाही. कायदा असा म्हणतो की गर्भपात करू नका, पण ती 2-3 महिन्याची राहताना नवरा म्हणता हा गर्भ माझा नाही, ती काय करणार? यहाँ मुझे मतलब नहीं है वो लड़का है की लड़की है, बस तिला गर्भपात करायचा आहे. हे प्रश्न मित्र हो कायद्याने सुटणारा नाही आहे. आणि मग ये सब कलयुग है, ये तो कयामत है असं म्हणून आपण सभ्य समाज आपल्या अंगावरचं घोंगडं झटकतो. हे झटकणं बरं नव्हे, कारण येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटते लैंगिक साक्षरता होणं समाजामध्ये खूप गरजेचं आहे. हमीद दलवाईंचे जे विचार आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता, जेंडर, लिंग समभाव, समान नागरिक कायदा, जुबानी तल्लाक बंद व्हावी, स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि धार्मिक चिकित्सा हे मला खूप महत्त्वाचे वाटते. आणि धार्मिक चिकित्सा करताना लिहिणं सोपं आहे हो, कारण तो वाचणारा माझ्या लेवलचा वाचक असतो. बोलणं सोपं आहे कारण ऐकणारा एक वैचारिक लेवलचा श्रोता असतो. पण त्या गटामध्ये जाऊन काम करणं आणि त्यांचे कान टोचणं हे खूप कठीण आहे. हम अमरावती सारखे इलाके में रहते हैं. मुंबई पुण्यामध्ये काम करायला काही अवघड जात नाही. पण एकीकडे धार्मिक ठेकेदार, एकीकडे क्रिमिनल, एकीकडे कट्टरतावाद, शासन प्रशासन सुद्धा बाई कशाला या मोहात पडता, कशाला फंदात पडता. दुसरा मुद्दा घ्या की या पातळीवर काम करणं खूप कठीण होत आहे. आणि म्हणून मला असं वाटते की आज या उंबरठ्यावर हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. जसं जेंडर, लिंग समभाव, मी माझ्या क्षेत्रातले अनुभव सांगते की आजही जेव्हा मुलींची लग्न होतात तेव्हा कुठला तरी मौलाना येतो आणि मग ती सही घेतो, तिला विचारतो आपको हो जी कहा मंजूर है, आणि मग ती मुंडी हलवते. तिच्या न हलवलेल्या मुंडीला सुद्धा आम्ही होकार समजतो. आणि नंतर दुसरं फरमान सोडलं जाते, सब लेडीज अंदर चले जाओ, सिर्फ जेंट्स आर मैं पूछती हूँ बहुत बार कि हम क्यों अंदर जाए, तर म्हणते नाही जेंट्स येणार आहे सही घ्यायला म्हणून तुम्ही अंदर जा. अरे एवढंच आहे तर मग एखादी आलिम आणा ना तिची सही करायला, आम्हाला कशाला तुम्ही अंदर पाठवता, आम्ही इथेच राहणार, मुलीसोबत आम्ही इथेच राहणार. म्हणजे आज हे प्रश्न आम्हाला, म्हणजे एक प्रश्न सोडवायला गेला तर त्या मुद्द्यातून दुसरा कुठला तरी प्रश्न मोठ्या अर्थाने आमच्यासमोर उभा राहतो. मनमानी कायदे आहे, जुबानी तलाक आहे, फतवा आहे, निकाह हलाल आहे, दारूमध्ये गुस्सामध्ये तलाक देऊ नये असं आमचं धर्मशास्त्र सांगतं, हदीस सांगतं, इस्लाम सांगतं. पण आजही 33-34% तलाक हे दारूच्या नशेमध्ये आणि गुस्सामध्ये होतात. मुक्याला सुद्धा तलाक देण्याचा अधिकार आहे. वो 3 पत्थर यदि जमीन पर डालता है तो तलाक हो जाता है. आणि मग आम्हाला असं म्हणायचं आहे की दारूमधले तलाक, गुस्सामधले तलाक हे आम्हाला मान्य नाही.
हे आम्हाला मान्य नहीं। आणि मग त्याला जर पश्चाताप झाला तर मग निकाह है हलाल, म्हणजे उसकी शादी हो जाए, वो दूसरे के साथ हम बिस्तरी करे, फिर उसका पहले शोहर के साथ निकाह हो। आणि मग मौलाना ने विचारला, ये बात कुछ हजम नहीं होती मौलाना जी, मौलाना के साथ बड़े अच्छे रिश्ते बनाए हमने, मेरा शोहर मस्जिद का ट्रस्टी है और मस्जिद घर के सामने है, और महाराष्ट्राच्या सगळ्या मस्जिदीमध्ये UP MP के मौलाना है आजकल, वहाँ कौन सा महिलावाद आएगा, ये भी बहुत बड़ा प्रॉब्लम हमारे सामने है। लेकिन हम लोग ज़रा उल्लू सीधा करने के लिए उनके साथ बैठते हैं और हमारा काम सीधा करते हैं कि मौलाना जी बहुत अच्छा बयान करते हो आप, 4 जुम्मे आप खुतबा करते हो, 1 जुम्मा हमारे महिलाओं को भी दो, ये मर्दों को समझाओ अपने बहू बेटे बेगम के साथ कैसा रहना चाहिए, हम बिस्तरी के साथ आप बात करो, तो मान लेता है एखादा, महीने का 1 नहीं तो 2 महीने में एखादा जुम्मा हमें खुद करो। आणि मग मी म्हटलं की मौलाना जी हे कसं की निकाह है हलाल, त्याला पश्चाताप झाल्यानंतर मग त्याने असं करावं, म्हटलं हे कसं, तर त्याने मला उत्तर दिलं, ये मेरे विचार नहीं है, मैंने जो सुनी हो उते मैं तुम्हाला सांगते, जे मला मौलाना ने सांगितलं कि कोई खुदा का बंदा ऐसा काम ना करे, इसलिए अल्लाह ने उसे पनिशमेंट दी है। अरे पनिशमेंट तो उसको मिल रही भाई, मुझे मिल रही है, मेरे यौनुक्त का कोई मर्द इस्तेमाल कर रहा है। आणि मग कुठल्या तरी जमातीने, मग आम्ही 10 जमाती फिरलो, हमें हल चाहिए, आणि मग त्या जमातीवाल्यांनी असं ते बसल्या जमाती आणि मग म्हणाल्या, यदि वो 40 जमातियों को खाना देता है तो फिर उसको दूसरा निकाह करने की जरूरत नहीं। हम क्यों दे भाई खाना, खाना वो देगा, मैं क्यों दूँ खाना। हे असे कुठेतरी उटपटांग गोष्टी धर्मचिकित्सेच्या नावावर कुठे ना कुठेतरी होत राहतात आणि याची झळ मात्र बाईला पोचते आहे। या नव्या अर्थाने या सगळ्या याच्यावर चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे। मैं बहुत खुले दिल से बात करने वाली औरत हूँ, क्योंकि ये हमारा आध्यात्म का और गायत्री मंत्र का विषय है नहीं। जोपर्यंत आम्ही या विषयावर खोलवर आणि खुलेपणाने बोलणार नाही तोपर्यंत आमची धर्मचिकित्सा होणार नहीं। आज भी हमारे समाज में जिस दिन शादी होती है उसी दिन सुहागरात होती है, जब तक जिस्मानी रिश्ता नहीं होता, हम बिस्तरी नहीं होता, सेक्स नहीं होता, तब तक वलीमा नहीं होता, रिसेप्शन नहीं होता। अरे ये तो दोनों की अंदर की बात है, हर एक का पहले सेक्स के बारे में, फर्स्ट सेक्स के बारे में एक नज़ाकत रहती है, एक नज़रिया रहती है। तुम्हें का ज़बरदस्ती करता कि नहीं वो होना ही चाहिए। आणि आज भी चादर दिखने का कार्यक्रम होता है। मैं बहुत मेलघाट सरी के इलाके में रही हूँ, उन महिलाओं के बारे में बात करती हूँ। दूसरे दिन न्याहारी का कार्यक्रम होता है, चादर दिखने का कार्यक्रम होता है, उसका वीर्य मत गिरा चलता, लेकिन उसका ब्लड गिरना ही चाहिए। ये जेंडर जो हमीद दलवाई ने जो जेंडर की लढाई ली आहे, आणि मला खास लैंगिक साक्षरतेच्या बाबतीत हे विषय मित्र हो खूप महत्त्वाचे वाटतात। कारण आज भी वो महिलाएं नहीं मानती है कि फर्स्ट नाइट का भी गर्व रह सकता है। बोलना पड़ता है कि हमारी लड़की निकाह के टाइम मासिक पाड़ी मध्ये होती नहीं, वो तो ससुराल में हुई नहीं, ये तो मासिक पाड़ी इसको आई नहीं, फिर ये कैसा रहा। आणि कितीतरी अनौरस मुलांच्या संख्यामध्ये आमच्या धार्मिक कट्टरतेची सुद्धा एक झळ पडत आहे। पुरुषांनी सुद्धा हा विषय समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। लैंगिकतेच्या बाबतीत हमीद दलवाईंची धर्मचिकित्सा मला अतिशय आणि खूप महत्त्वाची वाटते। मैं बहुत आप जैसे लेवल की तो बात नहीं करूँगी, पण मी जेव्हा आखाती देशामध्ये गेले, अरब राष्ट्रामध्ये गेले, तेव्हा धर्मचिकित्सा करताना आज के दहलीज पर मुझे एक खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो, नोटाबंदीचा काही एक परिणाम हज यात्रेवर झालेला नाही। हज कमिटी जगामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखालील भारत आणि मुसलमान त्यातल्या त्यात दारिद्र्य रेषेखालील, तरी सुद्धा हज कमिटीमध्ये जाणाऱ्यापेक्षा जास्त पैसा देऊन टूरमध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढतं आहे। हज कमिटी में 1,63,000 लगता है, तो इधर 5 लाख लगता है। हे मी अमरावती सारख्या मध्यम वस्तीबद्दल बोलते आहे, म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे। मैं इबादत के खिलाफ नहीं बात कर रही है। माझा प्रश्न असा आहे की सगळ्या कामासाठी आमच्याकडे पैसा आहे, फक्त महिलांच्या शिक्षणासाठी आमच्याकडे पैसा नाही। 25% मुसलमान हे उम्रा करायला जातात। उम्रा म्हणजे हज 40 दिन का रहता है और वो 15 दिन का रहता है। हर कोई मुसलमान पैसा है तो जा सकता। मैं भी गई, मुझे वो सब वहाँ का देखना था, स्त्रीवाद आणि अध्यात्म। आणि मी तिथे गेल्यानंतर चुपचाप बसली नाही, मी तिथे सगळ्यांना विचारलं, आपा आप कैसे आए, खाला आप कैसे आए, मामू आप कैसे आए। मुझे जवाब में मिला, हमने मानी थी ना रजी आपा मन्नत, वो मर्डर में से छुटका होंगी तो हम आ जाएंगे।
आणि मतलब आता यांना ख्वाजा नवाज आणि ताजुद्दीन बाबांनी पावत एकदम जागतिक पातळीवरचे नवस आणि मन्नता, एकदम थेट जागतिक पातळीवरचे, हा थेट थेट संवाद. आणि नंतर जे आहे 10% मुसलमान हे रमजान महिन्याचे रोजे ठेवायला तिथे जातात आणि बाकी जो है माशाअल्लाह 5-6% वो तो हर जुम्मे की नमाज पढ़ने को जाते हैं. हा सगळा अभ्यास मला खूप धस करून गेला की सगळ्या याला मला चीड़ ह्याची आली. मैं इबादत के खिलाफ नहीं हूँ, उसमें मानसिक सुकून मिलता है और वो बोलते हैं कि मानसिक सुकून कोई मेडिकल में या इतवारा बाजार में नहीं मिलता, ठीक आहे ना. पण या सगळ्या पातळीवर मला असं वाटते की बायकांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. मी या विषयावर सातत्याने लिहित असते. पुण्यनगरीला बुरख्याआडचं जग म्हणून माझं सदर दर रविवारी येते. इस संडे को भी मेरा सदर आने वाला है. शादी के अरमान करते बहुत सारे मसले हैं, पण सब बात मैं नहीं करूँगी. लेकिन आखरी समय में यही बोलूँगी, समाज माझ्यासाठी काय करतो, शासन माझ्यासाठी काय करतो, याहीपेक्षा मी स्वतःसाठी काय करू शकतो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. माझाही नवरा 5 टाइमची नमाज पढ़तो, टोपी घालतो, कभी कभी मौलानागिरी भी आंग में लाता है. तर मी म्हणते की तुझी मौलानागिरी मस्जिदच्या आत ठेवायची, घरात फक्त इंडियन बनून यायचं. या सगळ्या पातळीवर काम करताना मैं 4 लाइन से समारोप करूंगी. डर मुझे भी लगा था फासला देखकर, डर मुझे भी लगा था फासला देखकर, लेकिन मैं चलती रही रास्ता देखकर. मेरी मंजिल खुद बेखुद मेरे नज़दीक आती गई, मेरा हौसला देखकर, मेरा हौसला देखकर. क्योंकि हमारे आज के मसले प्रेमाने लोक समजत नाही आणि कायद्याने प्रश्न सुटत नाही. समाजाला वठणीवर आणायचं असेल तर बायकांनी ठामेठोक बनणं अतिशय गरजेचं आहे. शेवटच्या 5-7 मिनिटांमध्ये समारोप आपण करूया. हमीद दलवाईंचा विचार आणि कार्य पचवणं म्हणजे लोखंडाचे चणं खाणं असा एक शब्दप्रयोग अनवर शेख नेहमी करत असतात. स्त्री पुरुष समतेच्या बाबतीत दलवाईंचं एक विधान फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत एखाद्या कुमारिकेला विवाह न करता अपत्य देण्याचा, मुलाला जन्म घालण्याचा जोपर्यंत हक्क मिळत नाही आणि समाज ते मान्य करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती होत नाही. रजे आपाने सुद्धा याच विधानाचा पुढचा भाग इथे दूतपर्यंत आणलेला आहे. नियाज अत्तार हे कोल्हापूरहून आलेले आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते संघटक आहेत. तर हमीद दलवाई यांचं निर्माण केलेलं सत्यशोधक मंडळ सध्या काय करतं आहे आणि यानंतरची पुढची दिशा कशा पद्धतीची असायला पाहिजे याबाबतीत त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी नियाज अत्तार, मी कोल्हापूरहून आलो आहे. 1 महिन्यापूर्वीच मी शिफ्ट झालो आहे. आधी पुण्यातच असायचो. प्रॉपर मी कोल्हापूरचाच आहे. त्यामुळं थोडासा पुरोगामी वारसा असतो अशी अंधश्रद्धा जी आहे ती इथं पण आहे. पण तसं गावाकडं बऱ्यापैकी पुरोगामी वातावरण असायचं पूर्वी फक्त पुस्तकामध्ये एक छोटा मुलगा ईदच्या दिवशी टोपी घातलेला दिसायचा. आता टोप्या खूप जास्त दिसत आहेत, दाढी खूप जास्त वाढलेली दिसते. हे वातावरण बदलत आहे. हे असे वातावरण बदलत असताना मला हमीदबाईंच्याकडं का मी वळलो विचाराकडं, तर याचं कारण म्हणजे मी शिक्षण घेत असताना मला थोडे हे बदल जाणवत होते. हे जे दिसत आहेत बदल, जसं मी सांगितलं गावामध्ये इतकं कट्टरतावाद अजूनही नाही आहे. त्या मानानं कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये तर खूपच कमी आहे. पण थोडा असतो कधी कधी भारत पाकिस्तान मॅच वगैरे हे असं की थोडंफार असतं. ते सोडलं तर बाकी इतकं जास्त नव्हतं. पण पुन्हा ज्यावेळी मी शिक्षणासाठी कोल्हापुरात सिटीमध्ये आलो त्यावेळी मुस्लिम बोर्डिंगमध्ये राहत होतो. तर मुस्लिम बोर्डिंगमध्ये देखील 2 गट दिसत होते. म्हणजे एक जे अजगपी जसा प्रकार आहे ना तसा आहे. जे मोठ्या घरातून येतात किंवा जास्त म्हणजे शहरातून येतात त्यांची विचार करण्याची पद्धत ही थोडीशी कट्टरतावादाकडे जास्त असायची. आणि जे गावाकडून खेड्याकडून आले ते आपलं सांभाळून घ्यायचं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं. हे मग विचार मला बदल जाणवत होता की इस्लाममध्ये काहीतरी आहे, काहीतरी आपल्याला विचार करायला लागेल. तर हे असं जसं पुस्तक वाचत गेलो त्या पद्धतीनं मग हमीदभाईंचे विचार पटत गेले. त्यामुळे ह्या संघटनेत काम करण्यासाठी मी संघटक म्हणून आता काम करतो आहे. तर जास्त वेळ घेत नाही मी, मूळ मुद्द्यावरतीच येतो. संघटना आता मंडळाचं त्रैमासिक नेहमी काढते. त्रैमासिकमध्ये
101 पानाचा कंटेंट असतो. चांगल्या विचारांचे लेख असतात त्यामध्ये, आणि ती कंटिन्युअसली ती मध्ये बंद पडली होती काही वर्षापूर्वी, ती पुन्हा चालू झालेली आहे. गेले 2-3 वर्ष ती कंटिन्युअसली चालू आहे. दर 3 महिन्यात ती त्रैमासिक निघतं, त्याचं प्रकाशन होतं. त्याची 150 रुपये वार्षिक वर्गणी आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की ती तुम्ही वर्गणी व्हावं. तसंच हमीद दलवाई स्टडी सर्कल आम्ही चालवतो. त्यामध्ये गरीब मुलांना जास्तीत जास्त स्टडी सर्कलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन व्हावं यासाठी विद्यापीठ म्हणा किंवा बाकी तज्ज्ञ लोकांच्याकडनं मार्गदर्शन कसं होईल हेही पाहतो. त्याचंच एक प्रॉडक्ट अन्सार शेख, जो मागच्या वर्षी IAS झाला, तो त्याच एका ह्याचा प्रॉडक्ट आहे. त्याचबरोबर साप्ताहिक बैठक होते पुण्यामध्ये साधनाच्या कार्यालयामध्ये. तसंच पाक्षिक बैठक आताच काही दिवसापूर्वी कराडमध्ये चालू झालेली आहे, आणि एक पुढच्या महिन्यापासून ती कोल्हापुरात देखील पाक्षिक बैठक चालू होईल. तसंच आम्ही बकरीदच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करतो. दाभोळकर सरांच्या प्रेरणेनं ते 2012पासून कंटिन्युअसली चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोबत, समविचारी संघटनेच्या सोबत मागच्या वर्षी जवळजवळ 17 डिस्ट्रिक्टमध्ये रक्तदान शिबिर झाले आहे, आणि 50-51 जण प्रत्येक वेळी, म्हणजे त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 50-51 जणांनी रक्तदान केलेलं आहे. म्हणजे त्याचबरोबर महिला मंच देखील आहे, जो महिला परिषद सारखे कार्यक्रम शिबिर आयोजित करतो. युवा मंच आहे, युवा परिषदेचं ही आयोजन आम्ही करतो, आणि युवांना जास्तीत जास्त संघटनेमध्ये कसे सामील होतील, सेक्युलरिझम वगैरे कसं माहीत होईल याची आम्ही याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी आम्ही बाबूमिया बँडवागे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. दरवर्षी आम्ही तसे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा देखील आयोजित करतो. त्याचबरोबर मंडळाची वेबसाईट आपण चालू केलेली आहे. आता त्याचं थोडंसं मॉडिफिकेशन अंडर कन्स्ट्रक्शन आहे. मागच्या वर्षी ती वेबसाईट ती होस्ट झाली होती, आता ती चालू आहे. आणखी एक 2-4 दिवसामध्ये ती पुन्हा अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे बंद आहे, ती पुन्हा चालू होईल. फेसबुक पेज आहे ज्याच्यावरती समीर, साजिद वगैरे सगळे ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे सोशल मीडियामध्येही असतो. साधनाच्या मागच्या वर्षी जरी हमीदवाईंच्या वर्षी पुनर्भेटच्यामध्ये जब्बार पटेलांनी हे आवाहन केलं होतं की आता मुस्लिम सत्यशोधक मंडळानं IT वगैरे ह्या क्षेत्राकडं म्हणजे यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. त्याचा त्यांना अनुसरूनच आम्ही हे वेबसाईट वगैरे हे चालू केलेलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हमीदभाई पोचतील, आणि हा धर्मनिरपेक्षता आणि मुस्लिम जमातवाद, हिंदू जमातवाद हे सगळं माहिती होईल लोकांना, याची आम्ही काळजी घेतो आहे. तसंच मौलाना आझादांच्या जयंतीनिमित्त, म्हणजे जो 11 नोव्हेंबर शिक्षक दिन, समाजवादी अध्यापक संघाच्या सोबत आम्ही साजरा करतो आहे. असे विविध उपक्रम मुस्लिम सत्यशोधक मंडळ दरवेळी घेत आहे. 2 महिन्यामध्ये एक तरी कार्यक्रम असतो. वेगवेगळे म्हणजे जहीर आगे असतील, आरिफ मोहम्मद खान असतील, खूप नूर जहीर असतील, ह्यांना आपण पुण्यामध्ये बघून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काही शिबिरे वगैरे घेत आहे. म्हणजे असं वेगवेगळे उपक्रम आपण कंटिन्युअसली घेत आहे, आणि कशा संघटना कशी वाढेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा कशी निर्माण होईल याचं मी स्वतः वैयक्तिक संघटक म्हणून मी काम बघतो आहे. ती राज्यभर संघटना बऱ्यापैकी आहेच, तसं ती देशपातळीवर कशी जाईल याची आम्ही चर्चा करतो आहे. यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान मिळेल हे नक्कीच आहे. तसंच तुमच्यासोबत बाकीचे जे कोण असतील त्यांना सगळ्यांनाही तुम्ही मंडळाच्या विषयी सांगावं, वेबसाईटला व्हिजिट करायला सांगावं, असं मी आवाहन करतो. आणि पुढे थांबतो. धन्यवाद. एक शेवटच्या 2 मिनिटामध्येच मी समारोप करणार आहे. सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपली मतं मांडलेली आहेत. वेळेच्याही मर्यादा होत्या. फक्त समारोप करताना जी आठवण होते ते 40 वर्षापूर्वी एप्रिल 77 दलवाईंनी बंद लिफाफ्यात दिलेलं पत्र, की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी माणूस म्हणून जगलो आहे, माणूस म्हणूनच मी मरणार आहे. त्या मेल्यानंतर माझ्यावरती कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी करू नयेत, माझ्याविषयी शोक प्रस्तावही करू नयेत, स्मारकही बांधू नयेत. आणि म्हणून म्हणजे त्यांना हेच म्हणायचं होतं की हमीद दलवाईंना डोक्यावर घेऊ नका, त्यांना डोक्यात घ्या, तुम्ही विचारात घ्या.
आणि हे डोक्यात घेऊन हमीद दलवाईंचा विचार आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आणि हे घेत असताना हमीदभाईंना त्या काळात ज्यांनी सहकार्य केलं त्यापैकी बाबूमियाँ बँडवाले होते, त्यांचंही चरित्र आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर विलायत शेख सारखे ग्रस्त होते, शेवटपर्यंत दलवाईवादीच ते राहिले. परवाच आमचे उमेद शेख यांच्या वडिलांना भेटलो. लोणंदमध्ये हिंदीचे ते शिक्षक होते, पण दलवाईच्या काळामध्ये म्हणजे 71 पासून च्या नंतरच्या काळापर्यंतचे सातत्याने दलवाईंचं समर्थन करणारं त्यांनी वाचकांच्या पत्रावरचं व्यवहार फार मोठा दस्तावेज सापडलेला आहे. मला वाटतं मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या या वाटचालीमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जे काही कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्यावरती एक लेखन व्हायला पाहिजे आणि या लोकांची यादीही करण्याचं पुढील काळामध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करेल. जाहीरनाम्यामध्ये दलवाईंनी स्पष्ट केलेलं होतं, स्वतंत्र भारतामध्ये, धर्मनिरपेक्ष भारतामध्ये मुस्लिम हे नाव घेऊन आम्हाला सत्यशोधकी काम करावं लागतं आहे. ही काळाची गरज आहे, पण एक काळ असा यावा की ह्यातला मुस्लिम शब्द हा गळून पडावा आणि तो फक्त सत्यशोधक राहावा. ती परिस्थिती येण्यासाठी आम्ही निश्चितच हा वारसा पुढे घेऊन जाऊ. आपण सर्वांनी आम्हाला संधी दिली, ऐकून घेतलं, मनपूर्वक धन्यवाद.